अरे काऊन बसलं गडा इथं? अरे नितीन, काऊन बसला तू असा नाराज इथं? अरे नितीन, आज पोळा आहे आणि तू काऊन असं नाराज बसला रे? अरे अनिकेत, लोक बैल धुवायलेत, बैलांना साज घालायलेत, मला त्याच्याकडे पाहू वाटाय ना रे. कस काय बरं? अरे कोणाचं तरी ऐकून मी गेल्या वर्षी बैल विकून टाकले आणि आज मला ते क्षण आठवालाय. गेल्या वर्षी बैल विकू नको म्हणून पुन्हा डोसक्यात भरवलं, मी दिमागात भरवलं, काही मिळत नाही लागला पाहिजे आणि मी विकून टाकले. टेक्नॉलॉजीच्या नादानादानं मी सगळे बैल विकून टाकले आणि आज मला ही पाळी आली. आता माहित झालं ना तुला, आज सगळी शेती ट्रॅक्टरवर होत नाही माहितीये का? ट्रॅक्टरच्या मागे काय होत नाही तेवढं. ट्रॅक्टरच्या मागे फक्त नागड्डी होती, वखरणी होती, पेरणी होती, बाकीच ते कळून चुकलं मला. खरा शेतकरी म्हणजे बैलच. मग शेतामध्ये डवरणी करावं लागती, ट्रॅक्टर नाही डवरणी करणार. नाही तणनाशक मारल्याच्या सोयाबीनवर परिणाम होते. मग किती फवारणी करशील? चुकलो रे बाबा. मग आज मला पोळा साजरा करता येणं झाला. मया गेल्या वर्षी बैल विकले होते म्हणून मला अनुभव होता. तुला सांगू लागलो रे, बैल विकू नको. ते विकले बैल. काय सांग बरं आता? आल्यानंतर इलाज नाही, पण आपण सुधरू शकतो. मित्रांनो, या वर्षी नाही, पुढच्या वर्षी पोळ्याला नक्कीच बैल घेऊन उभा राहणार आहे. मी पोळा साजरा करणार आहे बैलांनी.